महत्वाची बातमी, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारण्यासाठी हा भूखंड देण्यात आला आहे। वित्त विभाग महसूल विभागाच्या विरोधानंतरही भूखंडाचं वाटप करण्यात आलंय। तर संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष असल्याचं स्पष्टीकरण यावर बावनकुळेंनी दिलंय। तर संस्थेने जागा सरकारकडे मागितली असावी असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। आणि याच प्रकरणी आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, नागपूर मधल्या कोराडी मधली महालक्ष्मी जगदंबा संस्था जी आहे या संस्थेनं राज्य शासनाकडे अर्ज जो आहे केला होता आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे। या संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते स्वतः आहेत आणि यांना शासकीय भूखंड जो आहे तो या संस्थेला दिलेला आहे। वित्त विभागाने काही लेख जे आहे ते लावलेले होते। वित्त विभागाचं म्हणणं होतं की या संस्थेला कायमस्वरूपी अशा पद्धतीने जागा देणं योग्य होणार नाही, त्यांना गरजेची नाही तेवढी जागा। तरी सुद्धा हा भूखंड जो आहे तो या संस्थेला दिलेला आहे आणि त्यामुळेच आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत। परंतु बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी फक्त या संस्थेच्या पदावरती आहे, ही संस्था माझी नाही, असं स्पष्टीकरण बावनकुळेने दिले। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।